दगडखाण्याच्या पाण्यात बुडालेल्या यशच्या शोध कार्यात तिसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अपयश. दक्षिण सोलापूर तालुक्यातील खासेगाव येथील श्रीहर्ष उपाख्य यश श्रीहरी हब्बू हा जिल्हा परिषद शाळेचा चौथीतील विद्यार्थी गुरुवारी 12 मार्च रोजी दुपारी पोहण्यासाठी निघालेला त्याचा काका आणि काकांच्या मित्रांसोबत खासेगाव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील एक दगडखानीकडे गेला होता. त्यास काठावर बसवून सर्वजण पोहत होते. थोड्या अंतरावर गेले असताना काठावर बसलेला यश पाण्यात पडून बुडाला. प्रारंभी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न झाला, त्यात तो हाती लागला नाही. या दुर्घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळवण्यात आली. गुरुवारी दुपारी पासून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर डोले यांच्या मार्गदर्शनाखाली यशची शोध मोहीम सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस उपनिरीक्षक गोडके, पोलीस निरीक्षक देशपांडे, WPSI डोंगरी तोट, सुपे मॅडम, तलाठी हुडूवाले, सर्कल माळे, तहसीलदार किरण जगदाळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, ASI बानेवाल घटनास्थळीच आहेत. यशाच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डोले, अग्निशामक दलाचे केंद्र अधिकारी रावसाहेब मगर, चालक मिलिंद सुरबसे, फायरमॅन सचिन लोखरे, राजू चिंता, संकेत कुंभार आणि महेश गेंड पाण्यात बुडालेल्या यशचा शोध घेत आहेत. स्थानिकचे ओंकार भोजने, सचिन गरड यांच्याकडील उपलब्ध कॅमेरे पाण्यात सोडूनही पाहिले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डोले यांनी त्यांच्याकडील उच्च दर्जाच्या कॅमेरा जवळपास 70 ते 80 फुटावर अधिक खोलवर सोडून पाहिले. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेली शोध मोहीम सकाळी सुरू झाली तर सायंकाळपर्यंत सुरू असते. शनिवारी सकाळपर्यंत यशला शोधण्यात सर्वांना जणू अपयश आल्याचं दिसलंय. शनिवारी सकाळपासून बोटीच्या मदतीने अग्निशामक दलाचे जवान यशचा शोध घेत आहेत. पाण्यात खोलवर गळ सोडूनही पाहिले जात आहेत. त्याच्या आजवरच्या कामातील अनुभवाच्या अनुषंगाने असलेल्या सर्व शक्यता पडताळून त्याचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आलंय.